कुचीजवळ ऊसतोड मजुराची ट्रॉली पलटी, 7 जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील 166 या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कुची गावाजवळ असणाऱ्या एका धाब्याजवळ ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन यामध्ये 7 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत घटनास्थळावर समजलेली माहिती अशी की बीड जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील साखर कारखान्याकडे ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा कुचीजवळ आल्यानंतर ब्रेक निकामी झाला. यावेळी गाडीवरील वाहकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली पलटी होऊन ट्रॉलीमध्ये असणारे 7 जण जखमी झाले आहेत. यामध्ये विश्रांती बाबू खंदारे वय वर्ष 25, स्वाती बाळू खंदारे वय वर्ष 21, किरण बाळू खंदारे वय वर्ष 10, सुरेश खंदारे वय वर्ष 23, शारदा विलास खंदारे वय वर्ष 23, विलास मच्छिंद्र खंदारे वय वर्ष 25 व उमेश खंदारे वय वर्ष 22 जखमी झाले आहेत. यामध्ये विश्रांती व स्वाती खंदारे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या ट्रॅक्टरच्या बाजूने जाणाऱ्या एका कारवरील मागील बाजूस ट्रॉली घासून पलटी झाली असून सुदैवाने या कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.